कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरे मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की सोमेश्वर भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंग्रहाणां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायको जन्मादस्य तोन्वयादितरते चार्थेषु विघ्नेश्वराट् तेने ब्रह्मरुदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो हृद्योर्दितेऽत्र कृतवेषु श्रोषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदोस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावने आदत्रे जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोन्याता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सतसत्सरं पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत स्वस्म्यहं ऋतीर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि अन्वयचात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचिष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। न होता गुरुकृपा संपूर्ण कदा न साधे आत्मज्ञान
त्या गुरुत्वा लागी नारायण आपुले आपण स्वरूप दावी न सेविता सद्गुरु चरण स्रष्ट्यासी नव्हे ब्रह्मज्ञान त्या गुरुत्वाचे महिमान श्रीनारायण स्वये दावी. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची सेवा आणि क्रमप्राप्त झालेला विषय आपण काल असा विचार केला होता. ब्रह्मदेवाने अतिशय अधिकार प्राप्त करून तपाला सुरुवात केली आणि त्या तपाने त्यांच्या जीवनामध्ये अतिशुद्धता प्राप्त झालेली आहे. इंद्रिय प्राप्त, ज्ञानेंद्रिय शुद्धी, कर्मेंद्रिय शुद्धी, अंतकरण शुद्धी अशा प्रकारची सर्वची सर्व सिद्धी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि त्यानंतर ज्या तपाने परमात्म्याची भेट होते, ज्या तप केल्यानंतर दैवताची भेट होते, त्या दैवताची भेट होण्याकरता त्यांचा पूर्ण अधिकार जरी झालेला असला तरीही सुद्धा वसंत काळ प्राप्त झालेला आहे. काल आपण विचार केला, झाडांची पूर्ण वाढ झालेली आहे. वसंत फक्त आता काय यायचंय, वसंत ऋतूचं आगमन व्हायचंय. झाडांची लगबग झालेली असली, वाढ झालेली असली, पोषण झालेलं असलं तरी सुद्धा झाडाला फुलं आणि फळं लगडण्याकरता जोपर्यंत वसंत येत नाही बागेत तोपर्यंत फळं फुलं लागत नाही. तशी पूर्ण अवस्था जरी प्राप्त झालेली असली तरी सुद्धा त्या पूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कर्मसाम्य अवस्था पूर्ण झालेली असली तरी श्रीगुरूची भेट, श्रीगुरु उपदेश, श्रीगुरु कृपा झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान, परमात्म्याचं दर्शन होणं कदापि शक्य नाही. रात्र संपण्याची वेळ आली, रात्र संपण्याची वेळ आली. आता अंधार नाहीसा होणार आहे, परंतु त्याच्याकरता सूर्योदय व्हावा लागतो ना. सूर्योदय झाल्याशिवाय उजेड पडणार नाही. तसं ज्ञानोबा म्हणतात, गुरुकृपा उखा उजळली तेथं ज्ञानाची ओतपली पडली. गुरुकृपेची उजाड पहाट झाल्याशिवाय ज्ञानाचे प्रकाश किरण अंतकरणामध्ये येत नाही. दिवा लागल्याशिवाय प्रकाश पडणार नाही. तसं अंतकरण शुद्धी, इंद्रिय सिद्धी जरी झाली असली त्यानंतर सद्गुरूची भेट होते. ज्ञानोबा जसं ऐसी कर्म साम्य दोषा होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटे चिकितो. कर्मसाम्य दशा झाल्यानंतर बाह्य शुद्धी, अंतकरण शुद्धी झाल्यानंतर सद्गुरूंची भेट होणार निश्चित. सद्गुरू भेटायला येणार, पण सद्गुरू भेटीशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश, आत्मज्ञान जन्मदाते आई बाप सुद्धा देऊ शकत नाही. कारण ते ज्ञान फक्त श्री गुरूंकच. फार काय धाडस करून बोलू, जर अधिकार प्राप्त झालेला असला तरी ज्ञान प्राप्ती प्रत्यक्ष ब्रह्म सुद्धा देऊ शकत नाही. जा देव सुद्धा देत नाही, कारण देवाला सुद्धा ज्ञान देण्यासाठी गुरुच्याच भूमिकेत यावं लागतं. अर्जुनाच्या सहवासात लहानपणापासून भगवान गोपाल कृष्ण होते, संबंधी होते, खेळत होते. त्यांच्या घोड्याच्या खरारा करत होते. ड्रायव्हिंगचं काम आजच्या भाषेमध्ये म्हणजे सारथ्याचं काम भगवंताने केलं. पण ज्ञान नाही सांगितलं. कुठपर्यंत? गुरु झाल्याशिवाय
ज्ञान म्हणून ते गुरुत्व प्राप्त गुरुच्या भूमिकेतून परमात्म्याची भेट, परमात्म्यालाही जर गुरु यायचं असेल तर त्याच्यासाठी साधकाचा अधिकार, अर्जुनाचा अधिकार झाला आणि त्यानंतर गुरु शिष्यत्व पत्कारलं आणि त्यानंतर गुरुच्या माध्यमातून ज्ञान तेव्हा कुठं गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला प्राप्त झालं आणि मग भगवंताने ते ज्ञान सांगायला सुरुवात केली. ते ज्ञान आपल्याला याला तपस्वी झालेला आहे, ब्रह्मदेव हा परिपूर्ण झालेला आहे. आपण काल त्याचा विचार केला. तपाचे निजनेमायसी कष्ट साधिले स्वदिशे चोखट या लागी तो अतिश्रेष्ठ झाला वरिष्ठ तपयान माझी. तप करणाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ झालेला आहे. आणि पण देखावे वक्त्याचे ते रूप, त्यांचा संकल्प होता की ज्याने तप हा शब्द म्हटलेला आहे त्या तप उच्चारणाऱ्याचं दर्शन व्हावं, पण त्याच्या दर्शनाकरता न होता गुरुकृपा संपूर्ण कथा न साधे आत्मज्ञान. त्या ज्ञा गुरुत्वा लागी नारायण आपुले आपण स्वरूप दावी. सद्गुरु कृपेशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. याचं कारण ज्ञान कुठं आहे? श्री गुरूंकडे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जे. तर ज्ञान पाहिजे असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. तद विधिज्ञातार्थ याच्यात उपनिषदात सांगलं तर विज्ञार्थम स गुरुम एवाभिगच्छेत समित्पानी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. गीता सांगते तद्वेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे तरी संताय भजावे सर्वस्वेसी. श्री गुरुशिवाय आपल्याला परमात्म दर्शन, आत्मदर्शन होऊ शकत नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाथमारा सांगता संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई. गुरुशिवाय, संताशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. नुसती सद्गुरु भेट होऊन चालणार नाही. नुसती सद्गुरु भेट होऊन चालणार नाही. सद्गुरूंची कृपा अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं की त्या गुरुच्या ठिकाणून आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेणं महत्त्वाचं आहे. ज्ञानोबरायांचं एक सुंदर प्रसिद्ध असा एक अभंग आहे. सुंदर अभंग आहे ज्ञानोबरायांचा का सांडीसी ग्रस्ताश्रम. ज्ञानोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे, मोठा अभंग आहे. वेदशास्त्र जाणिले आगमी पूर्ण ज्ञान झाले कांडोळिले आहे ते राहिले वेगळेची. जे आत्मज्ञान आहे ना ते आत्मज्ञान म्हणजे आपण काय म्हणतो तो मनुष्य फार ज्ञानी आहोत, अमुक अमुक महाराज खूप विद्वान आहेत. काय तर रोज वेगळा वेगळा विषय, कालचा विषय आज नाही. आणि वक्त्यांना श्रोत्यांना पटवून देण्यात अतिशय तरबेज तज्ज्ञ आहेत. खूप अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, भागवताचा अभ्यास आहे, गीतेचा अभ्यास आहे, उपनिषदाचा अभ्यास आहे, पुराणांचा अभ्यास आहे, असा महाभारताचा अभ्यास आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, मुखोद्गत एवढा अभ्यास आहे. परंतु ज्ञानोबराय म्हणतात बाबा एवढं जरी असलं तरीही सुद्धा आत्मज्ञान गुरुशिवाय नाही. आत्मज्ञान जे आहे, आत्मदर्शन जे आहे ते श्री गुरूंशिवाय नाही. वेदशास्त्र जाणितले आगमी पूर्ण ज्ञान झाले. वेदाचं शास्त्राचं ज्ञान झालेलं आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेदाचं ज्ञान झालेलं आहे. 6 शास्त्रांचं सुद्धा ज्ञान केलेलं आहे. आगमाचं सुद्धा ज्ञान, पूर्ण ज्ञान झालेलं आहे. पुराण मात्र दांडोळिले. पुराण एकही सोडलं नाही. 18ची 18 पुराण सर्व पाठ के सर्व अभ्यास केला. पण ज्ञानोबराय म्हणतात आहे ते राहिले वेगळेची. पण आत्मज्ञान जे आहे ते फार याच्यापेक्षा वेगळं आहे. शब्द ब्रह्मे होती आगळा मनसी न भिये कळी काळा बोधेवी न सुख सोहळा आहे तो जिव्हाळा वेगळाची. ज्ञानोबराय म्हणतात बोधेवी न सुख सोहळा आहे तो सोहळा
वेगळाची जर बोध जर झाला नसेल तर सुखाचा जो सोहळा आहे, सुखाची जी अनुभूती आहे ती अनुभूती काही और आहे, तो आनंद काही वेगळा आहे. शब्द ब्रह्म होसी आगळा, शब्द ब्रह्म आपल्याला प्राप्त झालं तरी सुद्धा पंडित वाचक होतील, पण तो म्हणत असला मी कळी काळाला सुद्धा भिणार नाही. पण बाबा आत्मज्ञानाचं जे ज्ञान सुख आहे ते ज्ञान काही वेगळं आहे. ते गुरुशिवाय आपल्या जीवनात, गुरुकृपेशिवाय आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही. गुरुकृपा अतिशय महत्त्वाची आहे. गुरुकृपेनेच आपल्या जीवनात ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून सद्गुरु कृपे करता सद्गुरु नाथ महाराज सांगतात, न होता सद्गुरु कृपा पूर्ण कदा न साधे आत्मज्ञान. त्याच्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. हा नाथ महाराजांनी सिद्धांत सांगितला. त्याच्याशिवाय सद्गुरूंच्या कृपेने आपलं जीवन परिपूर्ण होणार आहे. त्या सद्गुरु कृपेच्या याच्याशिवाय आत्मज्ञानाचा त्या गुरुत्वालागी नारायण आपुले आपण स्वरूप दावी. ज्ञानवराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की ते गुरुत्व लागी नारायण आपुले स्वरूप आपण दावी, म्हणजे तेच स्वरूप आपण भगवान स्वतः दावायला लागतायत. भगवान स्वतः ते रूप दाखवणार आहेत. न सेविता सद्गुरु चरण स्रष्ट्यासी नवे ब्रह्मज्ञान. त्या गुरुत्वाचे महिमान श्रीनारायण स्वये दावी. ज्या सद्गुरूच्या सेवेशिवाय आपल्याला ज्ञान सुद्धा होत नाही, ते ब्रह्मदेवाला सुद्धा ज्ञान होणार नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा ज्ञान होणार नाही. नाथ महाराज म्हणतात, मी त्या ज्ञानासाठी गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन. त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा गुरु सेवे लागी जाण शरण एका जनार्दन. गुरु सेवे करता नाथ महाराज म्हणतात, मी सुद्धा ज्ञानोबरांना काय झालो, शरण गेलो. गुरु सेवेशिवाय आपल्याला सद्गुरु सेवा न करी सेविता सद्गुरु चरण स्रष्ट्यासी नवे ब्रह्मज्ञान. ब्रह्मदेवाला सद्गुरु सेवा घडल्याशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि त्याकरता त्या गुरुत्वाचं महिमान मोठीपणा कळण्यासाठी नारायण स्वयदावी. स्वतः ते रूप जे तप म्हणून हित आत्मवक्ता म्हणून आप्तस्तु वक्ता हितोपदेश करणारे गुरु म्हणून तप म्हणून ज्यांनी उपदेश केला तेच ब्रह्म आता रूपाला येणार आहे. मागे उपदेशेले तप तप परिप्रत्यक्ष नव्हे सद्गुरु रूप. गुरु कृपा नवता सद्रूप शिष्याचे विकल्प न सुटते. तो तप मागे जे तप म्हणून सांगितलं त्या तप याचा प्रत्यक्ष सद्गुरूचं रूप दर्शन झालेलं नाही. नुसता शब्द ऐकायला आला होता, कोण आहे तो रूप मात्र त्याचं दिसलं नाही. मग त्याच्याशिवाय जर सद्गुरु कृपा जर रूपच दिसलं नाही, भेटच झाली नाही, दर्शनच झालं नाही तर कृपा कशी काय होईल? कृपा होईल कशी काय? डीपी लावलेली आहे, खांब इथून तिथून सर्व घरामध्ये सुद्धा लाईट आलेली पूर्ण फिटिंग झालेली आहे. लाईटाच्या ठिकाणी लाईट लावला आहे, पंख्याच्या ठिकाणी पंखा लावलेला आहे, फ्रीजरच्या ठिकाणी फ्रीजर लावलेला आहे, कूलरच्या ठिकाणी कूलर लावला, सर्व व्यवस्थित आहे. पण डीपीतच लाईन आली नाही, काही उपयोग होणार आहे काय? सर्व आहे, नुसती भेट होऊन चालणार नाही. तर त्याची भेटी कृपा जर लागत असेल तर पंखे जर चालू व्हावे असं वाटत असेल, लाईट लागावं वाटत असेल तर तिकडनं लाईन येणं गरजेची आहे. तसं टी व्ही चालू व्हावा वाटत असेल तर बटन दाबणं गरजेचं आहे. श्री गुरुची भेट दर्शन झाल्याशिवाय, पाहिल्याशिवाय, त्यांची भेट झाल्याशिवाय आपल्यावर कृपा होणार नाही. एवढ्या करता ते कृपा करण्याकरता म्हणून ते सद्गुरूंच्या याच्याशिवाय आपलं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे शिष्याचे विकल्प गुरुकृपा नवता सद्रूप. शिष्याचे विकल्प न तुटते. गुरुकृपेशिवाय शिष्याच्या मनातला संशय सुटत नाही. आणि संशय हा माणसाला नरकात घालणार. मनोनी संशयाहुनी घोर.
अनेक पाप नाही थोर विनाशा शिवा गोर प्राण्याची संशयात्मा विनश्यती. भगवान सांगतात की ज्याचं चित्त संशयानं बरबटलेलं आहे ना त्याचा विनाश हा ठरलेला आहे. म्हणून संशय माणसाच्या मनातला निघून जावा. संशय व्यवहारात संशय माणसाचा मिटून जातो. व्यवहारातला संशय निर्माण झाला तर माणसाचे जुटलेले संबंध तुटतात बुवा. काय नाही हो, सर्व जोडलं. उद्याचा साखरपुडा आणि गावातल्या याच्याकडं ती ज्या गावातली मुलगी होती त्या गावात गेले आणि साखरपुडा उद्याचा येणार. गावातून फोन आला का हो तुम्हाला दुसरं ठिकाण भेटलं नाही का. आपल्या सोयऱ्यानं एवढं उद्याचा साखरपुडा आहे आणि रात्री फोन केला की तुम्हाला दुसरं ठिकाण भेटलं नाही का, तुम्ही चौकशी केली नाही का. म्हणजे कुठंतरी काहीतरी काळं डाळमध्ये काळं आहे. संशय शिरला, मोडला ना संबंध. उद्याचा साखरपुडा होणार तो संबंध मोडला. कशामुळे? संशयामुळे. माणसाला संशय आला की झालं, सर्व व्यवहारही तुटतो. आता परमार्थ आहे, परमार्थात संशयाला जागाच नाही, संशय चालतच नाही. संशय फिटल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान होत नाही. आणि तो संशय इंद्र चंद्र ब्रह्मादिक देव सुद्धा आपला संशय फेडू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदिती ना. इंद्र चंद्रादिक ब्रह्मादिक देव सुद्धा शिष्याच्या मनातला साधकाच्या मनातला संशयाची श्रेणी छेदिती ना. ते छेदत नाही. नाथ महाराज तेच सांगतात की गुरुकृपा नवता सद्रूप शिष्याचे विकल्प न तुटती कदा. कधीच तुटू शकत नाही. ज्ञानोबराय सांगतात की या लागे श्री गुरुनाथू, या लागे श्री गुरुनाथू जेवी मस्तकी ठेविना हातू, जेवी मस्तकी ठेविना हातू निवृत्तीदास असे विनवितो, निवृत्तीदास असे विनवितो तव निवांतो केवी होय. निवृत्तीनाथ जोपर्यंत म्हणजे श्री गुरु पाठ्यावर हात ठेवत नाही, डोक्यावर हस्त ठेवत नाही, कृपा करत नाही, तोपर्यंत संशय मिटत नाही. तो आला आता जा रे भाऊ, का बरं त्रास देतोय. तो संशय श्रीगुरु शिवाय आपला मिटणार नाही. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा आपला संशय मिटणार नाही. या लागे काय आहे गुरु सेवी याच्यात संतोषोनी सद्गुरुनाथ शिष्याचे माथा जो न ठेवी हात तोवरी नातुडे परमार्थ हा निश्चितार्थ हरी जाणे. परमात्मा सांगतात की त्या शिष्याच्या माथ्यावर डोक्यावर जोपर्यंत श्री गुरुचा हात पडत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. तो निळोबारा म्हणतात येवोनिया सद्गुरुनाथे, तू येवोनिया गुरु सद्गुरुनाथ तुकया स्वामी सद्गुरुनाथे येवोनिया काय निळोबारांचा अभंग आहे. सद्गुरु स्वामी तुकया नाथे हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले सुखी. पारायण झालं ना आपा. येवोनिया सद्गुरुनाथे तुकया स्वामी सद्गुरुनाथे असा अभंग निळवण्याचा एक शब्द मागे पुढे होतोय. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले सुखी. निळोबाराय म्हणतात की सद्गुरू माझे तुकोबराय आले आणि त्यांनी मस्तकावर हात ठेवला आणि मला काय केलं, कृपा करून काय केलं, सुखी केलं. तसं भगवंताला हा नियम माहीत होता. सद्गुरूच्या कृपेशिवाय याला ब्रह्मदेवाला ज्ञान होणार नाही. म्हणून संतोषोनी सद्गुरुनाथ शिष्याचे माथा जो न ठेवी हात. पण एक शब्द घातला संतोषोनी सद्गुरुनाथ. श्रीगुरु कसे व्हायला पाहिजे, संतोषयुक्त व्हायला पाहिजे, प्रसन्न व्हायला पाहिजे, आपल्यावर
खुश व्हायला पाहिजे. नाहीतर काही काही लोक म्हणतात, येतात पाया लागतात, महाराज तुमचा हात ठेवा आमच्या डोक्यावर. अरे महाराजचा हात ठेवल्यानं, तुझ्या डोक्याला ठेवल्यानं जर तुझं बरं झालं असतं, महाराज कशाला या गावून त्या गावावर भटकत फिरला असता. लोक म्हणतात, असे अनुभव येतात बा, नाही महाराज डोक्यावर हात ठेवा. आणि महाराजनं खुश होऊन डोक्यावर हात ठेवला पाहिजे. महाराज प्रसन्न चित्त असले पाहिजे. आमच्यावर कृपा करा, आमच्यावर कृपा करा म्हटल्यानं कृपा काय रस्त्यावर पडली आहे. काही लोक मानतात, काही लोक मानत नाही. परंतु तुकडोजीचं एक हिंदी पद होतं, मला आठवतं की नाही काय सांगा, पण आलं ते आता. गुरु कृपा नाही पडी रास्ते पे, असं काहीतरी पद आहे त्यांचं हिंदीमध्ये. गुरु कृपा नाही पडी रास्ते में की मिलती रास्ते में, असं काहीतरी एक पद आहे तुकडोजींचं. तुकडोजी महाराज म्हणतात की गुरु कृपा ही काय रस्त्यावर पडलेली आहे? नाही, गुरुकृपे करता सद्गुरूंची प्रसन्नता पाहिजे. त्यांची प्रसन्नता असेल तर सहज श्री गुरूंचा, आपली इच्छा नसताना, आपल्याला कल्पना नसताना, आपल्या मनी ध्यानी नसताना श्रीगुरू एखादा सत्पुरुष जर प्रसन्न झाला ना, त्या माणसा सत्पुरुषाचा हात पाठीवर फिरला, डोक्यावर फिरला की माणसाच्या जीवनात बदल व्हायला, अंतकरणात बदल, विचारात बदल व्हायला वेळ लागत नाही. आणि असे अनुभव आहेत सत्पुरुषांचा. एखादा सत्पुरुष असेल ना, त्या सत्पुरुषांचा जर आपल्या याच्यावर सहज होऊन, बऱ्याच वेळा काही सत्पुरुषांच्या सहवासात राहिल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर ते आपल्याशी दिवसभर बोलतील, परंतु माथ्यावर पाठीवर हात फिरवत नाही की डोक्यावर हात ठेवत नाही. परंतु एक असा एखादा प्रसंग क्वचित असा येतो की त्यांच्याशी बोलत असताना आपल्या मनातही नसतं, गेल्यानंतर आपण दर्शन घेतलं की ते पटकन पाठीवर हात ठेवतात. याला म्हणतात संतोषोनी सद्गुरुनाथ. संतोष होऊन म्हणजे प्रसन्न होऊन, ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आलं की याचा आता उद्धार करायचा आहे, याच्यामध्ये बदल घडवायचा आहे, त्यावेळेस त्यांच्या प्रसन्नतेने, जसं ज्ञानवंतात तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा, तसा तोषोनी प्रसाद घ्यायचे सद्गुरूंचा. हे माझ्या मनातलं आहे बरं, गात्यातलं नाही. सद्गुरूंच्या प्रसन्नतेतून मग अपेक्षित आपुले, तेही सांगितील बोधले, जेने तेही सांगितील पुशिले, जेने अंतकरण बोधिले संकल्पा नाही. ज्यावेळेस ते प्रसन्न होतील चित्त, परत त्यांचं प्रसन्न असेल, त्यावेळेस त्यांचा शिष्याचे माता जर ठेवत नाही, तोपर्यंत परमार्थ नातुडे, तोवरी नातुडे परमार्थ हा निश्चितार्थ हरी जाणे. परमात्मा तुकोबरानाथ महाराज म्हणतात की तोपर्यंत परमार्थ त्या साधकाला, त्या शिष्याला जीवनामध्ये प्राप्त होत नाही. हा निश्चितार्थ, हा सिद्धांत परमात्मा जाणतो. आणि तो काय जाणत नाही? जाणे जीवीचे सकळ नारायण. परमात्मा सर्वज्ञ आहे, आणि सर्वज्ञ असल्यामुळे त्याला सिद्धांत, सिद्धांताचा सिद्धांत तो परमात्मा आहे. सर्व सिद्धांताचा सिद्धांत म्हणजे कोण आहे? तो परमात्मा आहे. ते एक गवळण म्हणते की हे सखी, मी एक कौतुक पाहिलं. काय पाहिलं? सर्व सिद्धांत हा एक सर्व सिद्धांताचा सिद्धांत असणारा परमात्मा त्या नंदाच्या दारी यशोदेच्या अंगणामध्ये थै 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 नाचतोय. सोन सखी कौतुकमेकम, मी एक कौतुक ऐकलं. काय तर परमात्मा सुद्धा त्या गवळणीच्या दारी नाचतोय. कोण? वेदांत सिद्धांत. हा वेदांताचा सिद्धांत असणारा तो परमात्मा त्याला काय जाणणार नाही. आणि त्याने ते जाणल्यामुळे या लागी नारायण गुरुत्वे आपुले आपण, शिष्याचे देव निदर्शन स्वये ब्रह्मज्ञान उपदेशी. याच्यासाठी जर सद्गुरूच्या कृपेशिवाय, प्रसन्नतेशिवाय शिष्याला ज्ञान होतच नाही. एवढ्यासाठी प्रत्यक्ष परमात्मा स्वतः गुरुत्वे आपण, स्वतः गुरुत्व झाला. नाहीतरी कोणी सांगितलं होतं तप करा? नारायणानेच सांगितलेलं होतं. आणि म्हणून तो स्वतः परमात्मा शिष्याची देवनिदर्शन स्वय ब्रह्मज्ञान उपदेशित असे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान परमात्मा सुद्धा याच्यासाठी हे उपदेश करण्यासाठी आलेले आहेत. स्वतः दर्शन परमात्मा देत आहेत. आणि म्हणून का निजनिष्ठे केली तपद उपदेश करतात. कोणाला? का करतायत? कोणालाही देते काय? तर सद्गुरूंचं दर्शन कोणालाही होतं का? नाही.
नाथ महाराज सांगतात, निष्ठे केली तपस्थिती तेने झाली सद्गुरु प्राप्ती. अतिशय निष्ठेने, श्रद्धेने, विश्वासाने तप या शब्दावर विश्वास ठेवला, उपदेश मानला आणि निष्ठेने शुद्ध भावाने तपश्चर्या केली आणि त्याच्यामुळे सद्गुरूची भेट झाली. आता गुरुमुखे प्रजापती आत्मज्ञान प्राप्ती पावेल. गुरुची भेट झाली, आता भेट होणार आहे. म्हणजे तपामुळे सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे आणि आता सद्गुरूची भेट झाली तर ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. वसंत आला तर बागेला फुलं लागल्याशिवाय राहणार नाही. बाग लहडल्याशिवाय राहणार नाही. बटन दाबलं तिकडनं तर लाईट लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढ्या करता दिव्यात तेल आहे, वात आहे आणि काडीने त्याला लावलेली आहे, वाट पेटलेली आहे. आता उजेड पडणार नाही का? पडणारच आहे. तसा श्रीगुरूंची भेट झाली तर म्हणून आता भगवान सांगतात की त्याने आता स्वगुरुमुखे प्रजापती आत्मज्ञान प्राप्ती पावेल. त्याला सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या सद्गुरूंच्या भेटीसाठी ती भेट तपाने आपल्याला प्राप्त होते. नाथ महाराज सांगतात, जय पूर्व पुण्याचे निष्काम जोडी तै सद्गुरु चरण जोडी ती जोडी. गुरु चरणी आवडी गाढी तै पाविजी रोकडी ब्रह्म प्राप्ती. पूर्व पुण्याची निष्काम जोडी. नाथ महाराज सांगतात, त्या सद्गुरूच्या भेटीसाठी तै सद्गुरु चरण जोडती जोडी. सद्गुरूच्या भेटीसाठी, श्रीगुरूंच्या भेटीसाठी, परसंतांच्या भेटीसाठी पूर्व पुण्य पाहिजे. तुकोबार म्हणतात, पूर्व पुण्य सता गाठी संत भेटी ते होय. पूर्व पुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. तुकोबार अनुभव सांगतात, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे. सन्मुख झालो कैसा, संत चरण पावलो. कसा सन्मुख झालो आणि संतांचं चरण प्राप्त झाले? कशामुळे? पुण्य फळले बहुता दिवसा. अनेक जन्माचं सुकृत होतं. ज्ञानोबा म्हणतात, बहुता पूर्वजन्मी सुकृते तोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संतांशी. पूर्वजन्मात सुकृत केलं आणि त्याच्यामुळं काय केलं? पूर्वजन्मात सुकृत कशाचं केलं? ज्ञानग्रंथात तप केलं. कशाचं तप केलं? सत्याचं तप केलं. माझिया सत्यवादाची तप. वाचा केली बहुत कल्प. ज्ञानग्रंथात अनेक कल्पापर्यंत मी सत्याचं तप केलं. त्या तपाने मला काय झालं? त्या सुकृत तपाचं सुकृत तयार झालं आणि त्या सुकृताने माझ्या जीवनात काय झालं? संतांची भेट झाली, श्रीगुरूंची भेट झाली. म्हणून गुरुसेवे करता पुण्य लागतं, पूर्वजन्माचे सुकृत लागतं, नाहीतर संतांची भेट होत नाही. तुकोबराय भगवंताला प्रश्न करतात, देवा कोणका कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले ऐसी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुकोबाराय सांगतात की देवा कोणतं पुण्य असं असेल की ज्या पुण्याने त्या संतांची भेट होईल? पुण्याशिवाय तात्पर्य काय आहे? पुण्याशिवाय सद्गुरूची भेट होत नाही, श्रीगुरूंची भेट होत नाही. मग ते पुण्य कोणतं लागतं? ओ पुण्य आहे म्हणून तर मनुष्य जन्माला आलो. पुण्य नसतं तर मनुष्य जन्म मिळाला असता काय? नाही. कारण देहाची शिदोरी म्हटली की पाप पुण्य करोनी येतो जन्मा येतो प्राणी. पाप जसं आहे तसं पुण्य आहे, पण मनुष्य देहाला येण्या एवढं पुण्य. प्रत्येक व्यवहारामध्ये, जीवनामध्ये
मानवी जीवनामध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी मिळण्याकरता पुण्याशिवाय मिळत नाही. ओ चांगल्या कुळामध्ये जन्म हा सुद्धा चांगल्या पुण्याशिवाय मिळत नाही. चांगल्या संस्कारित आईवडिलांच्या पोटी जन्माला येणं ते सुद्धा पुण्याशिवाय मिळत नाही. माणसाला पैसा हा पुण्याशिवाय मिळत नाही. याच्या पुढचं सांगू, ओ माणसाला मनासारखी कुलवान आज्ञाधारी सुंदर गुणवान पत्नी मिळण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. नाहीतर तुकोबा म्हणजे आता बराचसा विचार लांबत जाईल. चांगल्या चांगल्या गोष्टी कोणाला वाटत नाही हो चांगलं खावं. वैकुंठवासी गुरुवरे काशीराम महाराज सांगायचे. कोणाला वाटतं चटणी भाकर खावं? हो वाटतं का चटणी भाकर खावं? परंतु योग आहे चटणी भाकरशीच. कारण त्याच्यासाठी पुण्य लागतं. पुरणपोळीचा नैवेद्य दररोज खाण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. चांगल्या चांगल्या गोष्टीचा उपभोग चांगले भोग मिळण्यासाठी पुण्य लागतं. व्यवहारात जर चांगलं करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे. परमार्थात सद्गुरूंची श्रीगुरूंची भेट होण्याकरता पुण्य लागणार नाही. मग त्या पुण्याची गरज. ओ स्वर्गात सुद्धा पुण्याशिवाय जाता येत नाही. म्हणती संसारी जन्मी यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञाधिक कर्म करून त्याच्या पुण्याच्या जोरावर स्वर्गाला जाता येतं. पुण्य जर नसेल तर गाडीत त्या याच्यात स्वर्गात जाता येत नाही. अगदी सोपा आहे. नो गाडीने जर प्रवास करायचा असला तर तिकीट काढल्याशिवाय तिकिटाचे पैसे दिल्याशिवाय गाडीत बसता येईल का? तसं आहे स्वर्गात सुद्धा पुण्याचं तिकीट असल्याशिवाय जाता येत नाही. तसं ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला होता येतं. परंतु त्याच्यासाठी काय लागतं? पुण्य लागतं. ते पुण्य कोणतं आहे? का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणून 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यावे लागतात. किती? 100. आणि तेही लागोपाठ घ्यावे लागतात. नाही तर एक जन्म ब्राह्मणाचा आहे, दुसरा कोळ्याचा, आणि तिसरा माळ्याचा, आणि तो चौथा, असे वेगवेगळे जन्म नाही. लागोपाठ ब्राह्मणाचे जन्म घेऊन त्या ब्रह्मकुळामध्ये जन्माला येऊन ब्राह्मणाचे जे षटकर्म शास्त्राने सांगितलेले आहेत ते कर्म यथासांग 100 जन्म लागोपाठ करावे लागतात. तेव्हा कुठं ब्रह्मदेव होतो. स्वर्गाला जाण्याला इंद्र व्हायला का शतमक संपत्ती स्वर्गीची. त्याला 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात. त्यावेळेस कुठं पुण्य याला 100 यज्ञ झाल्याशिवाय स्वर्गामध्ये आपल्याला प्रवेश मिळत नाही. तसं याच्यामध्ये संत भेटी करता पुण्य लागतं. कोणतं पुण्य लागतं? नाथ महाराज सांगतात की पूर्व पुण्याची निष्काम जोडी. पूर्व पुण्य लागतं पण ते कसं? निष्काम जोडी. निष्काम पुण्य करावं लागतं. सकाम पुण्य नाही. सकाम कर्म केल्यानंतर मिळालेलं जर पुण्य आहे त्याच्यातून नाही, निष्काम पुण्य लागतं. नाथ महाराजांनी फार सुंदर दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. निष्कामता निज दृष्टी भागवतामध्ये. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हा दुसऱ्या अध्यायातला भागवताच्या एकनाथी भागवतातल्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे. मला वाटतं काय 28 काय 29व्या क्रमांकाचा आहे. त्याच्यावर भगवंताने सांगितलं की भगवंताची भगवत प्रियाची जी भेट आहे ती भेट सुद्धा काय आहे? दुर्लभ आहे. आणि ती भेट कशाने होत असेल तर त्याच्यावर चिंतन करत असताना नाथ महाराज सांगतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभती पाठोवाठी तई होय भेटी हरिप्रियाची. तई हरिप्रियाची भेटी होय किंवा नाहीतर संत भेट फार मोठी अवघड आहे. संत भेट सहजासहजी होत नाही. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. असता
काय ज्ञाना चंद्रामृत सुखी सेववेल. महात्मारांचा चंद्राचं अमृत सुद्धा सुखानं सेवन करता येईल. सेवन करता येतं चंद्राचं अमृत. चंद्र अमृत पाजरवतो, परंतु चकोरा चंद्रामृत फावले. ते चंद्राचं अमृत फक्त चकोराला वेचता येतं, तुम्हाला आम्हाला नाही जमत. आहे एक चान्स. कधी? कोजागिरी पुढे आहेच आता 2 महिन्यानंतर. यावर्षी लांबली 1 महिना लांबली कोजागिरी. तर त्याच्यात अधिक महिना आल्यामुळे तर कोजागिरीच्या दिवशी आपल्याला ते चंद्रामृत सेवन करण्याची एक विधी, मात्र विधीनं करावं लागतं. नाहीतर नुसतं दूध तापवलं त्याला नाही, त्याला विधी करावा लागतो. विधीनुसार असतं तर चंद्रामृत आपल्याला, म्हणजे चंद्रामृत सुखे सेववेल. असता जाता रवी धरवेल. मावळता सूर्य सुद्धा आपल्याला धरता थांबवता येईल. बाह्या हेळा सागर तरवेल. बाहुबलाने समुद्र सुद्धा पार करून जाता येईल. जाता येईल काय? हो, तापीचं नुसतं तापीचं पात्र साधं पात्र पाहिलं, ते जर भरून चाललं, महापूर नाही नुसता साधा पूर पाहिला तर मनुष्य घाबरून जातो. हातरूनचं धरण पाहिलं तर मनुष्य घाबरतो पूर्ण भरलेलं. तर महापुरातून याच्या समुद्रातून तरून जाणं सोपी गोष्ट आहे नाही. पूर्णेचं पात्र पाहिलं तर मनुष्य घाबरतो. मग या मोठमोठ्याल्या नद्या समुद्रातून तरून जाणं, परंतु नाथ महाराज सांगतात तेही शक्य आहे. हो, याच्यामध्ये एक योद्धा होऊन गेला की ज्याने समुद्राची खाडी पार केली. कोण? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समुद्राला सुद्धा पार केलं, काही अंशात का होईना. म्हणजे एखादा बलवान असला तर समुद्राच्या पलीकडे सुद्धा बाहुबलावर तरून जाऊ शकतो. बाह्या येळा सागर तरवेल. परित्या साधूची भेटी न होईल गा. पण त्या साधूची देवाची भेट होईल. एखाद्या वेळेस देवाची भेट सुलभ आहे, परंतु संतांची भेट दुर्लभ आहे. आता तुम्ही पारायण करताय निळोबाराय. निळोबारायांचं चरित्र काय सुंदर चरित्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्याचा आदर्श, गुरुनिष्ठेचा आदर्श निळोबारायांनी घालून दिला. किती गुरुनिष्ठा. प्रत्यक्ष निळोबारायांना तुकोबारायांचं अनुष्ठान सुरू केलं तर 42व्या दिवशी तुकोबारायांना परमात्म्याचं दर्शन, तुकोबारायांचं दर्शन झालं. 42 दिवस. परंतु 13व्या दिवशी भगवान परमात्मा येऊन भेटले ना. भगवान परमात्मा आल्यानंतर म्हणतात, निळोबा डोळे उघड, तुला दर्शन देण्यासाठी आलेला आहोत. निळोबारांनी डोळे उघडले. कोण आहे म्हणे तू? आणि मी देव. तुला इथं कोणी बोलवलं? तुझं लागी येथे बोलाविले कोणी. प्रार्थिर्या वाचून आलासी का? देवा तुला माहित नाही का बोलवल्याशिवाय जाऊ नये? आणि तू इथं कशाला? अरे मी देव आहे. देव आहे आम्हाला काय माहिती? निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू कयाचा धावा करीत असू. मला काय सांगायचंय, तुकोबारायांच्या भेटीपेक्षा देवाची भेट सुलभ आहे. देवाचं दर्शन अगोदर होईल, परंतु संत भेटी करता एवढं सोपं नाही. का होणारच नाही? काय जर होतच नसेल एवढा खटाटोप काय, मग आत्मज्ञान होणार नाही का? होते. संत भेट होते. काय करावं लागेल? त्याच्याकरता निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. निष्काम आणि निज दृष्टी, आत्मदृष्टी घेऊन आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. या ध्येयाने, या उद्दिष्टाने, या निष्ठेने काय करायचं? निष्कामता, अनंत पुण्य कोट्यानुकोटी पुण्य जोडायचं, निष्काम कर्म करायचं, तेव्हा साधूची भेट होते. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला एका अभंगात, ऐसे कैसी याने भेटती ते साधू, ऐसे कैसी याने भेटती ते साधू, जे का सच्चिदानंदचे. तसं त्या साधूंची भेट कधी होईल, कशी होईल, कैसियाने भेटते ते साधू, त्याचं उत्तर देण्यासाठी सुद्धा अनेक वर्ष जावे लागले. तेव्हा तुकोबारायांना उत्तर द्यावं लागलं. त्याचं उत्तर नाथ महाराजांचं नंतर मिळालं, तुकोबारायांनी दिलं. ऐसे ऐसी याने भेटती ते साधू, ऐसे ऐसी याने भेटती ते साधू. कैसियाने तुकोबारांतात
अर्थ काम चाड नाही चित्ता, अर्थ काम चाड नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, माना मान मोह माया मिथ्या, वरते समाधानी जाणोनी नेनता, वरते समाधानी जाणोनी नेनता, साधू भेट देती तया अवचिता रे, साधू भेट देती तया अवचिता रे, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू, ऐसे ऐसियाने भेटती ते साधू. तुकोबरा म्हणतात ऐसी ऐसियाने भेटती कैसे याने, अर्थ काम चाड नाही चित्ता. चित्तामध्ये अर्थ काम चाड नाही, अर्थाची चाड नाही, कामाची चाड नाही. चाड म्हणजे इच्छा स्पृहा, त्याच्या मनामध्ये पैसा मिळवावा अशी इच्छाच नाही. कोण सापडेल हो? लोक म्हणतात असे. आता मला 2-3 दिवसापूर्वी एक मनुष्य म्हणला, महाराज प्रवचनात कीर्तनात बोलतात असा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, पण असा एखादा तरी साधू सापडेल का? असा एखादा तरी साधू सापडेल का? अरे तू शोधशील का? मी त्याला उत्तर दिलं, तू शोधशील का? शोधण्यासाठी तुझी लायकी प्राप्त करून घेशील का? हो, अगदी सोपं आहे. या छतावर काय ठेवलेलं आहे हे पाहण्यासाठी काय करावं लागेल? इथून दिसेल नाही, तेवढ्या उंचीवर जावं लागेल, तेव्हा आपल्याला ते त्यावरचं छतावरचं दिसेल. तसा साधू पाहण्याकरता ती लायकी अगोदर करावी लागेल ना, प्राप्त करून घ्यावी लागेल. मग साधूची भेट होण्याकरता तो म्हणला भेटणारच नाही. अर्थ काम चाड नाही चित्ता म्हणजे पैसा, अरे जंतर द्रव्य जीवाहून आवड्या लोकांना जीवापेक्षाही द्रव्य आवडतं, जीवापेक्षाही माणसं धनासाठी, का म्हणे धनासाठी देती प्राण, जीव द्यायला तयार आहेत लोक पैसा करता, मरायला तयार पैसा करता, एवढं द्रव्यावर प्रेम आहे. आणि त्याच्याकरता संत भेटी करता पहिलं करावं लागतं अर्थ चाड नाही चित्ता. त्या पैशाविषयीची अपेक्षा चित्तात ठेवावी लागत नाही. त्या पैशाची अपेक्षा ठेवली म्हणजे परमार्थ बुडाला. मुळातच परमार्थ म्हणजे ना अपेक्षा, अनपेक्षता हा निरपेक्षता हा परमार्थातला, म्हणजे नाथ महाराजांच्या भाषेत बोलू, निरपेक्षता हे परमार्थातलं नाक आहे. नाक सर्व परमार्थ नकट्यांचाच आहे. माफ करा, नाथ महाराजांच्या भाषेला अनुसरून शब्द वापरला. अपेक्षा जर असेल तर तुम्ही सांगा, अपेक्षा म्हणजे जर नाक आहे तर ज्याला नाक नाही त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात माहित नाही तुम्हाला? हो, नकटा म्हणतात ना. मग परमार्थ करतोय, प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, वाऱ्या चालू आहे, हरिपाठ, काकडा, भजन सर्व चालू आहे, पण अपेक्षा ठेवून चालू आहे. तो परमार्थातला कोण आहे? नकटा आहे. म्हणजे अपेक्षा म्हणजे निरपेक्षता. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतवेतः सर्वारंभ परित्यागी यो मन भक्तस्स मे प्रिया. भगवान म्हणतात अर्जुना मला तो भक्त प्रिय आहे. कोण? जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. म्हणजे ती अपेक्षा, धनाची जी अपेक्षा आहे मनामध्ये नाही. अर्थ चाड नाही चित्ता, काम चाड नाही चित्ता. कामाची सुद्धा अपेक्षा अंतकरणामध्ये त्याच्या नाही. अशी साधना त्याची, जे सुख, जे सत्कर्म करतोय त्या सत्कर्मातून आपल्याला काहीच मिळवायचं नाही. एका वाक्यात तुकोबारायांचं सांगतो, त्याचं भजन म्हणजे फक्त देवासाठी आहे. देवाला दिंडी जाते कारण दिंडीमध्ये दररोज पंक्ती आहे, संता सभे बैसता दररोज. म्हणजे संतासोबत काय मिळतं? पंक्ती, दररोजच्या पंक्ती आहे. फार चांगला. संतांच्या संगतीतलं जीवन सुद्धा पवित्र असते. काही कालांतराना का होईना बुद्धीत पालाट होईल, राहत जा बाबा, खाण्याकरता का होईना दिंडीमध्ये येत जा, पण येत जा. असं काय काय आहे? अपेक्षा म्हणजे देहाच्या विषयीची सुद्धा अपेक्षा नाही. देहावोस देह भावा
पाडोन्या देहाच्या पोषणाची सुद्धा अपेक्षा अंतकरणामध्ये न ठेवता फक्त निष्काम पुण्य जोडणं अर्थकाम चाडणाई चित्ता मानामान मोहमाया मिथ्या काय आहे. एकदा मनुष्य पैशाचा मोह सोडेल, स्त्रीचा मोह सोडेल, कामामध्ये स्त्रीची अपेक्षा येते तर स्त्रीचा मोह सोडेल, पण मानामध्ये मानाच्या प्रतिष्ठेच्या येशेमध्ये इच्छेमध्ये हमखास अटकतो मनुष्य. माणसाला हे फास आहेत मायेने केलेले. तो स्त्रीची मोह सोडेल, पैशाचा मोह सोडेल, पण प्रतिष्ठेसाठी झटपटेल. मान मिळण्यासाठी मान मोडायला लोक तयार आहेत. किती खटापटे चालू आहेत मान मिळवण्यासाठी, परंतु तुकोबारांतात मानामान मोहमाया मिथ्या. त्याला मानाविषयीचा मोह नाही, मानाविषयीचं प्रेम नाही, किंवा मान आणि अपमान त्याला कोणी मान करा किंवा त्याचा अपमान करा, त्याला त्याच्याविषयीची चाड नाही, मोह नाही. संसाराविषयी प्रपंचाविषयीचा मोह अंतकरणामध्ये नाही. अपमान, अरे जो मानेल तो देईल काही, न मानेल तो नेल काही. उदाहरणार्थ तुम्ही येऊन पाया पडले, महाराज फार चांगलं चालू आहे, तुम्हाला आम्ही खूप मानतो, काय द्याल तुम्ही. देऊन कागद देणार लाल पिवळे हिरवे, एक चांगला सुगंधी फुलांचा हार घालणार, एखादं श्रीफल देणारं मोठं पाकिट देणार, दुसरं याच्या व्यतिरिक्त देणार काय. आणि त्या नाशिवंतानं काय कल्याण होणार आहे. आणि न मानेल, समजा नाही मानलं, माझ्या खिशातले पैसे तरी जातील काय, बाकीचं जाऊ द्या, काही जाणार आहे काय नाही. म्हणून जो मानेल तो देईल काही, न मानेल तो नेईल काही. आपल्याजवळ काही कोणाच्या मान्यानं आपल्याजवळ येत नाही आणि न मान्यानं आपल्याजवळचं जात नाही. मग असं जे ज्ञान आहे, असं जे धन आहे, ते धन जोडून ठेवावं. आणि म्हणून मानामान मिथ्य आहे, मोह मिथ्य आहे. अशी ज्याच्या अंतकरणातली बैठक झालेली आहे, वर्ते समाधानी जाणोनी नेनता आहे, त्या परिस्थितीत स्थिर राहायचं आहे. त्या परिस्थितीमध्ये चित्ताची स्थिरता ठेवायची, कशाची अपेक्षा नाही. समाधानी, सतत समाधान ठेवायचं. असंच वर्ते समाधानी जाणून नेनता, आपल्यावर ही परिस्थिती का आली हे जरी कळत असलं तरी नेनता, किंवा सर्वत्र जाणून सुद्धा नेनतेपणाचा भाव, विद्वत्ता असून सुद्धा नम्रतेचा भाव अंतकरणामध्ये धारण करणे, जाणून नेनता अशी अवस्था आहे. ज्ञान होऊन सुद्धा सामान्य अवस्था, नम्र अवस्था भावना धारण करणे. साधू भेट देती तया अवचितारे, निष्काम पुण्य जोडण्याचं हे एक कडवं सांगितलं मी, हे एक चरण फक्त मी सांगितलं. असा तुकोबरायांचा मोठा अभंग आहे. हाच अभंग जो आहे, हे चौथं की काही चरण आहे, हे मी आपल्याला सांगितलं. असे अनेक याच्यामध्ये तुकोबरायांनी सांगितलं. संत भेटी करता, श्रीगुरु भेटी करता, अशा प्रकारचं निष्काम पुण्य जर साधू भेट देती तया अवचितारे, असं जो वर्तन करत असेल, अशा सत्कर्मातून ज्याने सुकृत प्राप्त केलं, ज्याने पूर्ण पुण्यपाठ प्राप्त केलेला आहे, त्याला ते संतांची भेट, त्याला संतांची भेट होते. आणि अशा संतांच्या भेटीतून कसं तर त्याला पूर्व सुकृत जोडलं जातं. म्हणून नाथ महाराज सांगतात की पूर्वजयी पूर्व पुण्याची निष्काम जोडी, असं आचरण त्याने सत्कर्म केलं. तेही कसं केलं, निष्काम जोडी केली. तई सद्गुरु चरण जोडती जोडी, तेव्हा त्याला सद्गुरूच्या चरणाची काय होते, प्राप्ती होते. आणि गुरुचरणी आवडी गाडी, तई पाविजे रोकडी, तई पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती. त्या गुरुची चरण प्राप्त झाल्यानंतर, गुरुची भेट झाल्यानंतर त्याच्याविषयीची सुद्धा चरणाविषयीची काय आहे, आवड होणं गरजेचं आहे. आणि ती आवड नाथ महाराज सांगतात की त्याच्याविषयीची आवड गुरुनीच सेवा सेवन, आवडी करणे आपण, तेथील पूजा विधान,
येथे सुख संपन्न साधक. त्या श्री गुरूंच्या चरणाची नीच सेवा सेवन आवडी करणे आपण. आवडीनं, नाहीतर संतांसोबत राहतात, गुरूंच्या सोबत राहतात आणि मग कशासाठी सेवा करतात. अनेक प्रकार आहेत. गुरूंच्या जवळ राहून सेवा करण्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. ओ रामकृष्ण परमहंसांजवळ त्यांचा भाचा राहायचा. कशासाठी? पैसा कमवण्यासाठी. कोणी दर्शनाला आलं, स्वामीजी तप करतायत, दर्शनाला जायचंय काय द्या असं सांगतात. वैकुंठवासी गुरुवारी यादव महाराज सांगायचे, मामासाहेब दांडेकरांच्या जवळ सुद्धा एक मनुष्य असा राहत होता, परंतु मामासाहेबांना कळालं तेव्हा त्यांनी त्याला चांगलं दटावलं होतं. मामांची तारीख घ्यायला जर गेले ना तर त्यांच्याशी बोलल्याशिवाय तारीख भेटेना. ते म्हणत मामांची तारीखच खाली नाही, पाहिजेच का मग आम्हाला सुद्धा काही द्यावं लागेल. म्हणजे असे संतांच्या सहवासात राहून काही मिळवण्याच्या अपेक्षेनं राहणं वेगळं. परंतु संतांचे काही लोक सेवा करतात बुवा, परंतु मानाची. आपल्याकडे आता पंक्ती होतात की नाही, पंगतमध्ये वाढायचं काम असते. आता तर लोकांना सेवाच राहिली नाही, सेवाभावच गेला. सर्व पैशावर काम करतात, केटर्स लावून देतात याच्यावर. पर जसं जाऊ द्या, आपली वेळ होत आलेली आहे. तर पंगतमध्ये पान उचलायचे काम करतात काय? नाही, झाडायचं. त्याच्याकरता तुपाची वाढी वाढायचं म्हटलं तर काय, तूप प्रतिष्ठेचं काम आहे ना, तूप वाढणं. म्हणून तुपाची वाढी वाढणं चांगलं काम करण्यासाठी. परंतु सामान्यातली सामान्य सेवा ती करायची, जी वाट्याला येईल सेवा ती करणं. आणि तेही कशी करणं? आवडीनं करणं. नाहीतर सांगितलं म्हणून करणं हे वेगळं आणि आवडीनं करणं वेगळं. नाथ महाराज म्हणतात, गुरुची नीच सेवा सेवन आवडी करणे आपण. तेची तेथील पूजा विधान तेने सुख संपन्न साधक. त्या साधकाला सुख संपन्नता प्राप्त होते, ब्रह्मप्राप्ती होते. सद्गुरु सेवा करिता पाही ब्रह्म सायुज्य लागे पायी. गुरु सेवे परते नाही काही श्रेष्ठ नाही साधन. गुरु सेवेपेक्षा दुसरं श्रेष्ठ साधन काहीच नाही. परंतु ती सद्गुरु सेवा करिता पाही ब्रह्म सायुज्य लागे पाही. सद्गुरूंच्या सेवेतून आपल्याला काय प्राप्त होतं? ब्रह्मप्राप्ती. तई पावी जे रोकडी ब्रह्मप्राप्ती. ब्रह्माच्या प्राप्तीस गुरुसेवेतून आपल्याला प्राप्त होतात. आणि का? निष्काम पुण्याच्या कोटी अगाध वैराग्य जोडे जोडी नित्यानित्य विवेका आवडी. तई पावी जे रोकडी सद्गुरु कृपा. त्याने कशाने होते? तर निष्काम पुण्य पाहिजे आणि श्रीगुरूंच्या चरणाविषयीची आवड पाहिजे. आणि अशी आवड जर असेल तरच आपल्यामध्ये सद्गुरु कृपा होते. सद्गुरु कृपा हाती चढे तेने भक्तीचे भांडार उघडे. ते कडी तेव्हा कडी काळ पडे पुढे काय सेवा पुढे भवभय सुद्धा तर निघून जातं, अज्ञान निघून जातं, कडिकाळ सुद्धा भीतो. कारण सद्गुरु कृपेचं एवढं महात्म्य आहे. ती आवडीने सद्गुरूंच्या चरणाची सेवा करायला पाहिजे. आणि सद्गुरूंची सेवा करत असताना त्यांच्याविषयीचा ब्रह्मभाव, श्रेष्ठ भाव मनामध्ये पाहिजे. श्री गुरूंच्या विषयीचा भाव जो आहे तो सद्भाव पाहिजे. नाहीतर आमचे गुरुजी विषयीचा भाव, गुरुविषयीचा भाव. सामान्य मनुष्य, गुरु ते मानव म्हणू नये, गुरुला मनुष्य म्हणून पाहू नये. गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्यांच्या ठिकाणी जर समजा साधकाच्या मनामध्ये जर मनुष्य भाव आला, आपण मोठा आहे. बऱ्याच वेळा असं होते की काय होतं, एखादा आळंदीला जाऊन येतो, ज्यांनी याला आळंदीत पाठवलं, ज्या महाराजांनी त्या सवाजराला त्यांनी आळंदीला पाठवलं, आळंदीत 4 वर्ष काढले, अभ्यास केला, 2-3 वर्ष चातुर्मासात राहिला, 2-3 पुस्तकं भक्तिबाबांकडनं शिकला, चंद्रशेखर महाराजांकडनं शिकला, असे वेगवेगळ्या व्याच्याकडनं विद्वानांकडनं 2-3 पुस्तकं ग्रंथ सोडवले छोटेसे. आणि गावाकडे आला, ज्या महाराजांना भेटला त्याच्यावरच होता ना. काय समजत नाही म्हणे महाराज. अरे तू पुस्तकं शिकला, पण तुला पुस्तकं शिकवण्याकरता बुद्धी
ज्यांनी तुला प्रेरणा केली तो महात्मा तो आहे ना. तुला मोठं करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला तो तुझ्यापेक्षा केव्हाही मोठा आहे. भले तुझ्यासारखे 4 ग्रंथ पुस्तकं सोडले नसतील, पण तुझ्यापेक्षा अनुभव त्यांना जास्त आहे. त्यांच्याविषयीचा पूज्यभावच ठेवावा लागेल, आदरभावच ठेवावा लागेल. तर केलेल्या ग्रंथाचं अध्ययन असं थोडी आहे की पुस्तकांचा अभ्यास केला, ग्रंथांचा अभ्यास केला, सोडवले ग्रंथ म्हणून ज्ञान होते काय? नाही नाही. कोण्या संस्थेत गेलेला नसेल, आचरण शुद्ध महात्मा असेल, त्याच्या सहवासात राहिले तर नुसत्या कृपेने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकते. शब्दज्ञान काय? शब्दज्ञान आपल्याला घरी मिळू शकते, परंतु आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. पाणी पाहिजे समुद्रात, काय कमी आहे? परंतु पिण्याकरता पाणी जे पाहिजे ते मेघाच्या वाटे आलेलं पाहिजे, मिखाच्या तोंडातून आलेलं पाहिजे. आणि म्हणून गुरुकृपेविषयीचा म्हणून नाथ महाराज सावध करतात की गुरु ठाई नीचपण, शिष्य देखिले जाण, अनुमात्र केलिया हेळण, ब्रह्मज्ञान कदानुपजे. जर गुरुला ठिकाणचे नीच भाव जर धारण केला तर आणि शिष्याने जर असं पाहिलं अनुमात्र हेळण, जर श्रीगुरूंचं हेळण जर केलं ना, श्रीगुरूंचा तिरस्कार करायला सुरुवात केला, निंदा करायला सुरुवात केली, तर त्याला कधीच ज्ञान प्राप्त होणार नाही. गुरु ते पाहता मनुष्य बुद्धी, ज्ञान नव्हे गात्री शुद्धी, या लागी कृपा कृष्ण कृपा निधी, निज वैभव सिद्धी स्रष्ट्यासी दावी. म्हणून गुरुला मनुष्य म्हणून पाहायचं नाही, मनुष्य बुद्धीने पाहायचं नाही. कारण ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, सद्गुरु अधिक सद्गुरु त्याचेही प्रकाशक, एव गुरु होणे अधिक नाही आणि कपूज्यत्वे. कारण ब्रह्म सर्व जगाचं प्रकाशन करते, पण त्याही ब्रह्माचं प्रकाशन करणारे कोण आहे? सद्गुरु आहे. आणि म्हणून त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही. या लागे गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहो नये गात्री शुद्धी, ऐसे भावार्थ बुद्धी, सहज चित्त शुद्धी होय. नाथ महाराज म्हणतात म्हणून या लागी गुरु ते मनुष्य बुद्धी त्रिशुद्धी पाहू नये. श्री गुरुला मनुष्य म्हणून पाहू नये, भावशुद्धी धरावी. आणि त्या भावशुद्धीतून आपण श्रीगुरूंना ब्रह्म म्हणून पाहावं व श्रेष्ठ पूज्यत्व भावनातून पाहावं, तेव्हाच आपल्याला ज्ञान होणार आहे. सद्गुरु ते मनुष्य बुद्धी, पाहोनी नेणे जो त्रिशुद्धी, सेवे लागी निरावधी, येते हर्ष निहर्षा निंदित पर. नाथ महाराज सांगतात की सद्गुरूला मनुष्य बुद्धीने पाहू नये. आणि म्हणून भगवान परमात्मा या लागी कृष्ण कृपानिधी, निज वैभव सिद्धी स्रष्ट्यासी दावी. त्याकरता आपलं वैभव जे आहे, निज वैभव स्वस्वरूप जे आहे ते स्वरूप भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला दाखवतात. गुरुचे अगाध महिमान, दावावया श्रीनारायण, जेच लक्ष्मी करी समार्जन, ते वैकुंठ भुवन स्वये दावी. परमात्मा भगवान मनामध्ये विचार करतायत, या गुरुविषयीचा मनुष्यभाव ब्रह्मदेवाच्या अंतकरणामध्ये निर्माण होऊ नये, पूज्यभाव निर्माण व्हावा, एवढ्या करता श्रीगुरूंचं महिमान, श्रीगुरूंचा श्रेष्ठपणा, मोठीपणा ब्रह्मदेवाला कळावा, एवढ्या करता भगवान परमात्मा जेथं लक्ष्मी सारवणं झाडलोट करते, अशा ठिकाणाचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठ भुवनाचं दर्शन ब्रह्मदेवाला करून देतात का? गुरुचं महिमान कळावं याच्यासाठी. आता आजची वेळ आपली समाप्त झाली आणि परमात्मा गुरुचं महिमान कळावं, मनुष्यबुद्धी श्रीगुरूंविषयीची निर्माण होऊ नये याच्याकरता वैकुंठाचं दर्शन परमात्मा करणार आहे. आपल्यालाही वैकुंठाचं दर्शन करायचं आहे का? वैकुंठाला पाठवायचं नाही, वैकुंठ दर्शन करायचं जर असेल तर उद्या 8 वाजता भगवान ब्रह्मदेवाला वैकुंठाचं दर्शन करणार आहे.
आपण बरोबर 8 वाजता हजर राहावं, नाहीतरी राहतात उद्या भगवान ब्रह्मदेवाला वैकुंठाचं दर्शन करवणार आहे. आपणही ब्रह्मदेवाबरोबर शब्दातून का होईना वैकुंठाचं दर्शन करण्याचा प्राप्त करू. आईसाहेब मुक्ताईच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. जे ब्रह्मदेवाला वैकुंठाचं दर्शन झालं ते वैकुंठाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, परंतु त्या वैकुंठातल्या परमात्म्याची अखंड भक्ती आमच्या जीवनामध्ये निष्काम आणि निष्ठेने घडावी एवढं झालं तरी भरपूर आहे. वैकुंठ नाही दिसलं तरी चालेल, फक्त परमात्म्याची निष्काम भक्ती शुद्ध भावाने भक्ती घडावी, बस एवढीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू. आजची सेवा त्या झालेली आहे, वेळ पूर्ण झालेली आहे. झालेली सेवा आईसाहेब मुक्तांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, ईश्वराच्या चरणी समर्पित करूया. आणि आजच्या वाणीला आपण प्रवचनाच्या सेवेला आज विसावत आहोत. उद्या वैकुंठ दर्शनाकरता पुन्हा भेटूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी, एकनाथ मुक्ताबाई की. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 मुक्ताबाई, 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 आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, योगमाया मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, ब्रह्मचित्कला मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, विश्वव्यापक मुक्ताबाई, जगत्रजननी मुक्ताबाई, जगत्रय जननी मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत मुक्ताबाई, दासा ठाव द्यावा पायी, दासा ठाव द्यावा पायी, मुक्ताबाई, 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 मुक्ताबाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु चेंडूजी महाराज की जय, मुकुंद महाराज की जय, सखाराम महाराज की जय संतन की जय, ईश्वर भगवान की जय.